देवाचे प्रिय लोक, मी पास्टर हानोक डिसोजा. तुम्हा प्रत्येकाला प्रभूमध्ये प्रेमाचा सलाम. आज मी काही वेगळाच विषय घेऊन प्रियानो तुमच्यासमोर आलेलो आहे. कारण हा विषय एवढा वेगळा आहे की बऱ्याच चर्चेसमध्ये, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच कौटुंबिक प्रार्थनेमध्ये काही गोष्टी मला जाणवल्या आणि म्हणून प्रियानो हा विषय घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. कारण मी अनेक वेळा अनेक ठिकाणी पवित्र शास्त्राची टिंगल होताना, पवित्र शास्त्राचा अपमान होताना पाहिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो राहवलं गेलं नाही. कारण कुठलाही ख्रिस्ती जीवन जगणारा मनुष्य हे सहन करू शकत नाही की तिथं बायबलचं टिंगल उडली जाते, जिथं बायबलचा अपमान होतो, ते कुठलाही ख्रिस्ती जीवन जगणारा मनुष्य सहन करू शकत नाही आहे. आणि मलाही सहन झालं नाही. म्हणून प्रियानो आज मी हा महत्त्वाचा आणि गहन विषय घेऊन आज तुमच्यासमोर उभा आहे. कारण माझा आजचा विषय आहे पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ती मनुष्य. कारण हा विषय मी मुद्दाम घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. कारण मी पाहिलेलं आहे की अनेक पालक लोक, सेवक लोक, वडील वर्ग यांच्याकडून पवित्र शास्त्राचा अपमान होतो. पवित्र शास्त्राला तुच्छ वागवलं जाते, पवित्र शास्त्राला तुच्छ समजलं जाते. आणि म्हणूनच हा माझा आजचा पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ती जीवन जगणारा मनुष्य हा विषय थोडा गहन आणि अवघड आहे प्रियानो. आणि म्हणून या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. कुठेतरी हा विषय किंवा पवित्र शास्त्राची टिंगल होणं हे थांबलं पाहिजे. कारण जे टिंगल करतात, जे पवित्र शास्त्राला अपमान करते, जे पवित्र शास्त्राला तुच्छ समजतात, जे पवित्र शास्त्राचा जीवनामध्ये उपयोग करून घेत नाहीत, ह्या लोकांना हे बायबल, हे पवित्र शास्त्र आपणापर्यंत कसं आलं हेच माहीत नाही आहे. ते समजत असतील आम्ही दुकानातून पवित्र शास्त्र आणलं, आम्हाला एखाद्या शौकानं पवित्र शास्त्र दिलं, ते म्हणत असेल आम्ही भीमाखोरे मेळाव्यातून हे पवित्र शास्त्र आणलं, कोणी म्हणाल आम्ही 2 मधून पवित्र शास्त्र घेऊन आलो. परंतु प्रियानो पवित्र शास्त्र आपणापर्यंत तसं नाही आलेलं. पवित्र शास्त्राची उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? पवित्र शास्त्र निर्माण कसं झालं हे तुम्हाला माहीत आहे का? मी तुम्हाला सांगतो की ख्रिस्ती जीवन जगणारे लोक जे आहे त्यातील 90% लोकांना हे माहीत नाही की पवित्र शास्त्र आपणापर्यंत कसं आलं, किंवा पवित्र शास्त्र कसं तयार झालं, किंवा पवित्र शास्त्र कसं निर्माण झालं. हे कोणाला माहीत नाही आहे. 90% लोकांना माहीत नाही. परंतु ते जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण ख्रिस्ती जीवन जगतोय तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की हे पवित्र शास्त्र आपणापर्यंत कसं आलं, हे पवित्र शास्त्र आपल्या हातात कसं आलं हे जाणून घेणं गरजेचं आहे प्रियानो. आज आपण पवित्र शास्त्र उघडत नाही, पवित्र शास्त्राला हात लावत नाही, पवित्र शास्त्राचं वाचन करत नाही. चर्चमध्ये जरी पवित्र शास्त्राचं वाचन, एखाद्याला वचन वाचायला सांगितलं तर तो पवित्र शास्त्र उघडून वाचन करत नाही, तर तो मोबाईल उघडून वाचन करतो. कारण त्या माणसाला आपल्या जीवनामधील पवित्र शास्त्राचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते महत्त्वच त्याला माहीत नसतं. म्हणून लोक मोबाईलमधून वचन वाचतात. कारण त्यांनी त्या मोबाईलमध्ये पवित्र शास्त्र पूर्ण घेतलेलं असतं. त्यांना इतिहास माहीत नाही, पवित्र शास्त्राची उत्पत्ती त्यांना माहीत नाही. पण प्रियानो लक्षात घ्या, हे जाणून घेणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र कसं तयार केलं, कसं निर्माण झालं, कसं आपल्यापर्यंत आलं. तर मी तुम्हाला सांगतो प्रियानो, संपूर्ण पवित्र शास्त्र 40 लेखकांनी लिहिलं. त्यापैकी जुन्या कराराचे 30 लेखक आहेत आणि नवीन कराराचे 10 लेखक आहेत. जरी हे 40 लेखक असले तरी लिहून घेणारा फक्त एकच पवित्र आत्मा होता. त्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व 1400 छापखाने नव्हते, प्रिंटिंग मशीन नव्हते. लेखन, एखाद्या भागाचं लेखन झाल्यानंतर त्या लेखकानं त्या भागाचं लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याच्या गुंडाळे करून ठेवलेल्या होत्या. प्रत्येक अध्यायाची, प्रत्येक ग्रंथाची गुंडाळी तयार केली जात होती. लिहून पूर्ण झालं ते व्यवस्थितरित्या गुंडाळी करायचे, त्याला पॅक करायचे आणि ठेवायचे. कारण छापखाने नव्हते, प्रिंटिंग मशीन नव्हत्या, त्यामुळे त्या गुंडाळ्या करून ठेवल्या जात होते. आणि त्या गुंडाळ्या जपून ठेवत असत. कारण ते गुंडाळ्या जरी करत असले ते स्वतःच्या इच्छेनुसार करत होते, तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्याच्या गुंडाळ्या करत होते.
लक्षात घ्या प्रियानो. आज पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो पहिले राजे, दुसरे राजे, पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिला इतिहास, दुसरे इतिहास, असे जे भाग पडलेले आहेत ते भाग का पाडले गेले? तर प्रियानो लक्षात घ्या, हे पुस्तकं मोठी होती आणि मोठी असल्यामुळं त्यांची एकत्रितरित्या गुंडाळी खूप मोठी होत होती आणि त्याची गुंडाळी व्यवस्थित होत नव्हती. म्हणून लेखकांनी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्याचे 2-2 भाग पाडले आणि त्याला पहिला आणि दुसरा असं नाव दिलं आणि त्याच्या गुंडाळ्या करून त्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या. म्हणून पहिले इतिहास, दुसरे इतिहास, पहिले शमूएल, दुसरे शमूएल असं त्याला नाव देण्यात आलं. व त्यामुळे त्यांच्या गुंडाळ्या त्याने 2-2 भाग पाडल्यामुळं त्या गुंडाळ्या व्यवस्थित झाल्या आणि त्या व्यवस्थित झालेल्या गुंडाळ्या व्यवस्थित ठेवता आल्या. पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी 1500 वर्षाचा कालावधी गेला. त्यापैकी पहिली 5 पुस्तके ख्रिस्तपूर्व 1400 वर्षाआधी लिहिली गेली आणि नवा करार इसवी 45 ते इसवी 95 या कालखंडात लिहिला गेला आणि प्रगटीकरण इसवी 90मध्ये लिहिलं गेलं. जुना करार हा बहुतांश भाग इब्री भाषेत लिहिला गेला व काही भाग अरेबिक ग्रीकमध्ये लिहिला गेला. नवा करार कोयने ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला कारण रोमन साम्राज्याची बोली भाषाच कोयने ग्रीक होती. त्यामुळे नवीन करार संपूर्ण कोयने ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला. या प्रकारे संपूर्ण पवित्र शास्त्र लिहून त्याच्या गुंडाळ्या तयार झाल्या होत्या, त्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या होत्या. त्यावेळी प्रिंटिंग मशीन नव्हते, छापखाने नव्हते, म्हणून त्या गुंडाळ्या सर्वांनी व्यवस्थित जपून अशा ठेवल्या गेल्या होत्या. आणि प्रियानो 1440मध्ये जोहान्स गुटेनबर्ग यांनी प्रिंटिंग मशीनचा शोध लावला. 1440मध्ये लावला. जोहान्स गुटेनबर्ग यांनी, ते जर्मनचे रहिवासी होते आणि त्यांनी जर्मनमध्ये या प्रिंटिंग मशीनचा शोध लावला आणि त्याच वेळेस त्यांनी प्रिंटिंग मशीन तयारसुद्धा केलं. नुसता शोध लावून थांबले नाहीत, त्यांनी ते मशीन तयार केलं आणि 1450मध्ये जर्मनमधील माइन्स या ठिकाणी जोहान्स गुटेनबर्ग व त्याचे साथीदार जोहान्स प्रुस्ट यांनी पहिलं बायबल छापलं. आता प्रियानो तुम्ही म्हणसाल 1440मध्ये प्रिंटिंग मशीनचा शोध लावला आणि पहिलं बायबल 1450मध्ये छापलं गेलं, हा 10 वर्षाचा कालावधी का गेला? लक्षात घ्या प्रियानो, मशीन 1, माणसं 2, अक्षराची जुळवाजुळव करण्यामध्ये बराच मोठा कालावधी गेला. हे अक्षर तयार करण्यासाठी एकच धातू वापरला जात नसायचा. ते हे अक्षर 100 भागामध्ये तयार केले, 100 क्वांटिटी तयार करावी लागायची. कारण ह्या शब्दाचा पवित्र शास्त्रामध्ये काही एकाच ठिकाणी उल्लेख नसतो, अनेक ठिकाणी ह्या शब्दाचा उल्लेख असतो. म्हणून हा शब्द 100 त्याचे तुकड्याचं पासून तयार केला गेला. मी असे अक्षराची जुळवाजुळव करण्यामध्ये 10 वर्षाचा कालावधी गेला आणि 1450मध्ये त्याने पहिलं बायबल प्रिंट छापून बाहेर काढलं. बायबलचा प्रवास आपल्यापर्यंत आलेला खूप खडतर असा प्रवास आहे. अक्षर जुळवण्यास अडचणी येत होत्या, माणसं 2च होती, मशीन 1च होती, दुसरे कारागीर नव्हते, कोणाच्या डोक्यामध्ये ते गोष्टी आलेल्या नव्हत्या. परंतु ह्या दोघांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी आलेल्या होत्या म्हणून यांनी मन लावून काम केलं. अगदी दिवस रात्र अहोरात्र यांनी काम केलं आणि 1450मध्ये पहिल्या बायबलची प्रिंट छापली गेली आणि ती प्रिंट अनेक देशात गेली, अनेक ठिकाणी गेली. आज हेच बायबल आज आपणामध्ये पण आहे, आपल्या जवळ आहे. हे प्रियाने हे बायबल आपल्यापर्यंत येण्यासाठीचा खूप खडतर आणि अवघड प्रवास होता. पण यात जरी प्रिंट 1450मध्ये छापली गेली तर यामध्ये खूप मोठ्या अडचणी होत्या. कारण बायबलमधील प्रत्येक पुस्तक, प्रत्येक ग्रंथ हा सरसकट छापला गेला होता. त्या पुस्तकाला नाव दिले होते पण त्याला नंबर नव्हते, पॅरेग्राफ नव्हता. इथून तिथून ते बायबल पूर्ण सरसकट छापले गेले होते. त्यामुळं अध्याय शोधणे अवघड जात होते, अध्यायातील वचन शोधणे अवघड जात होते, कारण छपाई विना नंबरची सरसकट होती. आणि म्हणून प्रियानो या अडचणी लक्षात घेऊन 1550मध्ये कार्डिनल स्टीफन लँग्टन यांनी पहिल्यांदा बायबलमधील अध्यायांना नंबर दिले. 1550मध्ये कार्डिनल स्टीफन लँग्टन यांनी पहिल्यांदा बायबलमधील अध्यायांना नंबर दिले आणि रॉबर्ट ईस्टी स्टीफन्सन यांनी 1551मध्ये नवीन करारातील वचनांना नंबर दिले. काम सोपं झालं. अध्यायांना नंबर दिलं, वचनांना नंबर दिलं.
वाचायला सोपं झालं व 1571मध्ये जुन्या करारातील वचनांना नंबर दिले गेले व बायबल परिपूर्ण झालं, योग्य तऱ्हेनं परिपूर्ण झालं, व्यवस्थित त्याचं बायडिंग झालं, व्यवस्थित त्याची छपाई झाली, व्यवस्थित अध्यायांना नंबर दिलं, व्यवस्थित वचनांना नंबर दिलं आणि आज तेच परिपूर्ण असं पवित्र शास्त्र आज आपणामध्ये आहे प्रियानो. हे पवित्र शास्त्र आपणापर्यंत येण्यास किती कालावधी लागला. लेखकांना, प्रिंट आऊट काढणाऱ्यांना, अध्यायांना नंबर देणाऱ्यांना व वचना नंबर देणाऱ्यांना काय काय कष्ट करावे लागले असतील, किती अडचणी आले असतील, किती त्यांनी कष्ट घेतले असतील. आज याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. आज प्रत्येकाच्या घरात बायबल आहे, प्रत्येकाकडे बायबल आहे, पण चर्चला येताना कोणीच बायबल आणत नाही. प्रार्थनेला कुठं चाललं तर कोणीच बायबल आणत नाही प्रियानो. का घेऊन येत नाही? काय बायबलचं ओझं होतं का? का आपण बायबल संघ घेत नाही आहे? चर्चला जाताना रिकामं जातो, कौटुंबिक प्रार्थना जाताना आपण रिकामं जातो का? आपल्याजवळ पवित्र शास्त्र आहे ना, आपल्या घरात बायबल आहे ना, मग बॅगमध्ये टाकून जायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही प्रियानो, ते चुकीचं आपण करतो. अनेक पालक, अनेक सेवक वर्ग, अनेक वडील वर्ग वचन वाचण्यासाठी पवित्र शास्त्राचा उपयोग न करता मोबाईलचा उपयोग करतात. का? अरे पवित्र शास्त्र उघड्याची लाज वाटते का? का पवित्र शास्त्राला तुम्हाला ओझं होतं? कशासाठी तुम्ही पवित्र शास्त्र लांब करता आणि त्या मोबाईलला जवळ करता? चुकीचं आहे प्रियानो. आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना हे वागणं आपलं चुकीचं आहे, कारण पवित्र शास्त्रामधूनच आपण इथंपर्यंत जीवन जगत असतो. पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचनाला अनुसरून आपण जीवन जगत असतो. पवित्र शास्त्रातलं वचन आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आधारस्तंभ आहे, तरी आपण त्या पवित्र शास्त्राला दूर करतो आणि मोबाईलला जवळ करतो. त्या मोबाईलमध्ये वचन घेतो आणि आपण वाचतो. लाजिरवाणी गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे, ख्रिस्ती जीवनाला खरंच ही लांछनास्पद गोष्ट आहे प्रियानो. कारण पवित्र शास्त्र हेच खरं, त्याच्यातून उघडून वचन वाचणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहतो बायबलचा, वचनाचा मोबाईलमध्ये वापर करतात आणि बायबलचा अपमान करतात, पवित्र शास्त्राचा अपमान करतात. पवित्र शास्त्र वापरायची लाज का वाटते? का मोबाईलमध्ये आपण बायबल घेतो? चर्चमध्ये, इतर प्रार्थनेच्या ठिकाणी प्रत्यक्ष बायबल काढून न वाचता खिशातून मोबाईल काढून त्यातून वचन का वाचतो आपण? अरे हे मोबाईलमध्ये किती घाणेरडे प्रकार आहेत. नेटद्वारे किती नको नको त्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये येतात, किती घाणेरड्या गोष्टी आपण त्या मोबाईलमध्ये नेटद्वारे येतात. इच्छा नसली तरी त्या नेटद्वारे आपोआप आपल्या मोबाईलमध्ये येतात आणि त्या घाणेरड्या गोष्टीमध्ये आपण आपलं पवित्र शास्त्र मिसळतो प्रियानो. लाजा, लाजा, जीवाला लाजा, खरंच लाजा. कारण प्रत्येक सेवकाचा अनुकरण त्याचा सभासद करतो. म्हणून प्रियानो, मोबाईलमध्ये बायबल घेऊ नका. कुठेही प्रार्थनेला जा, पवित्र शास्त्रच उघडा. कुठेही प्रेयरला जा, पवित्र शास्त्रच उघडा, मोबाईल उघडू नका. मान्य आहे, मोबाईल आजच्या काळामध्ये गरजेची वस्तू आहे, मान्य आहे, परंतु त्याचा अयोग्य वापर करू नका, योग्य वापर करा. त्या मोबाईलमध्ये पवित्र शास्त्राची घेण्याची गरज नाही प्रियानो. कारण पवित्र शास्त्राचं ख्रिस्ती जीवनामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते महत्त्व तुम्ही काढून घेऊ शकत नाही. या पवित्र शास्त्राच्या ख्रिस्ती जीवनामध्ये खूप मोठं महत्त्व आहे, खूप मोठं योगदान आहे, खूप मोठी या पवित्र शास्त्रावर लोकांची भिस्त आहे. म्हणून प्रियानो, या पवित्र शास्त्राचा गैरवापर करू नका, या पवित्र शास्त्राचा गैरउपयोग करून घेऊ नका. हे पवित्र शास्त्र त्या घाणेरड्या मोबाईलमध्ये तुम्ही घेऊ नका प्रियानो. चर्चमध्ये फुलपीठजवळ उभं राहून पालक वर्ग, वडील वर्ग त्या मोबाईलमधील मोबाईल उघडून वाचन करतात, संदेश देतात. संदेश चालू असताना सुद्धा कित्येक पालक लोक मोबाईल मिटत नाहीत, मोबाईल बंद करायचा, त्या मोबाईलमध्ये बघून संदेश देतात. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्यांचं अनुकरण इतर सभासद लोक करतात, त्यांचं अनुकरण इतर लोक करतात. म्हणून प्रियानो, आज आपण सेवक जर सभासदासमोर त्या मोबाईलमधून वचन काढून वाचत असेल तर आपलं अनुकरण आपण त्या सभासदांना काय शिक्षण देणार आहोत? सभासदी तेच करणार आहेत. म्हणून प्रियानो, ह्या गोष्टी लाजिरवाण्या आहेत, लज्जास्पद आहे, घृणास्पद आहेत. हे थांबलं पाहिजे. मी तुम्हाला बायबल आपणापर्यंत कसे आले याचा इतिहास सांगितलेला आहे. त्या इतिहासाला स्मरून तुम्ही वागायचं आहे,
त्याच अनुसरून तुम्ही वागायचं आहे. आज प्रत्येक सेवकाला, प्रत्येक सभासदाला, प्रत्येक पालकाला, प्रत्येक वडील वर्गाला जे मोबाईलमधून वचन सांगतात, जे मोबाईलमधून वचन काढून वाचतात, त्यांना मी विनंती करतो की पृथ्वीच्या पाठीवर तुम्ही कुठेही प्रार्थनेसाठी जा, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही तुम्ही चर्चमध्ये जा, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही तुम्ही आपल्या आराधनेसाठी जा, पण प्रियानो लक्षात घ्या, मोबाईलचा वापर करू नका, तर पवित्र शास्त्राचाच वापर करा. मोबाईलचा वापर करू नका, तर बायबलचाच वापर करा. प्रियानो लक्षात घ्या, त्या मोबाईलमुळं तुम्ही पवित्र शास्त्राचा अपमान करू नका. कधीच अपमान करू नका. बायबलचा अपमान करू नका. बायबल उघडायला लाजू नका. पवित्र शास्त्रातूनच वचन वाचा. बायबलचा अपमान करू नका. अरे याच पवित्र शास्त्रामध्ये वचनाची दुधारी तलवार आहे. याच पवित्र शास्त्रात आपल्या पावलासाठी प्रकाश, तो दिवा आहे. हेच पवित्र शास्त्र आपल्याला जीवनाची भाकर, जीवनी पाणी आहे. हेच पवित्र शास्त्र मार्ग, सत्य व जीवन आहे. मग आपण याला हातात न घेता मोबाईलमध्ये का घेतो? मोबाईलमधून वचन वाचणाराचा, मोबाईलमधून बायबल वाचणाराचा धिक्कार असो. धिक्कार असो अशा लोकांचा की जे लोक मोबाईलमधून वचन वाचतात. धिक्कार असो अशा लोकांचा की जे लोक मोबाईलमधून संदेश देतात. धिक्कार असो अशा लोकांचा की ज्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये बायबल घेतले आणि 4 लोकांमध्ये पवित्र शास्त्र न उघडता मोबाईल ओपन करून त्यातून वचन वाचतात. अशा लोकांचा धिक्कार असो. अशा शौकाचा, पाळक वर्गाचा, वडील वर्गाचा जे पवित्र शास्त्र न उघडता मोबाईल उघडून पुन्हा पुन्हा वचन वाचतात, त्या लोकांचा धिक्कार असो. धिक्कार असो. आपल्या जीवनामध्ये पवित्र शास्त्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रियानो, मोबाईलचं महत्त्व नाही आपल्या जीवनामध्ये, पवित्र शास्त्राचं महत्त्व आहे. म्हणून पवित्र शास्त्राचा सन्मान करा. पवित्र शास्त्राचा अपमान करू नका, कारण पवित्र शास्त्र ख्रिस्ती जीवनासाठी खूप मोठा आधारस्तंभ आहे. प्रियानो, पवित्र शास्त्राचा अपमान करू नका. पवित्र शास्त्राचं ओझं समजू नका. जिथं प्रार्थना जाल तिथं पवित्र शास्त्र घेऊन जा. चर्चला जाताना पवित्र शास्त्र घेऊन जा. जिथं कुठं तुमची उपासना असेल तिथं जाताना पवित्र शास्त्र संघ घेऊन जा. ज्याला का नाही तो ऐको. देवबाप करो. आपला प्रत्येकाचा आशीर्वाद देऊ. आमेन.